नमस्कार, विद्यास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत खारी शंकरपाळी। तर ही शंकरपाळी तयार करण्यासाठी मोजून 4 ते 5 साहित्य आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर अतिशय कुरकुरीत, बनवायला सुद्धा तेवढीच सोपी आणि झटपट अशी तयार होणारी ही खारी शंकरपाळी कशी तयार करायची याची डिटेल रेसिपी आपण आज या व्हिडिओमध्ये बघतोय। तर इथे तुम्ही बघू शकता ही शंकरपाळी किती कुरकुरीत झालेली आहे। तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये, कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये तयार होणारी ही झटपट खारी शंकरपाळी कशी तयार करायची याची रेसिपी आज आपण बघूयात। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर ही शंकरपाळी तयार करण्यासाठी घरातील कोणत्याही एका वाटीने मैदा मोजून घ्यायचा आहे। तर 1 वाटी एवढा मैदा मी परातीमध्ये काढून घेतला आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात। मीठ घालून झाल्यानंतर इथे आपल्याला ओवा घालायचा आहे। तर इथे 1 मोठा चमचा ओवा घेतलेला आहे। तर ओव्यामुळे ही शंकरपाळी खमंग लागते, म्हणून ओव्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। तर तूप बघा इथे वितळलेलं नाही। तर इथे हे तूप वापरताना मी अळलेलंच 1 चमचा एवढं तूप सुरुवातीला या मैद्यामध्ये घातलेलं आहे। आता सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तूप आपल्याला मैद्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप व्यवस्थित लागलं पाहिजे, तेव्हाच आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत तयार होतात। तर इथे बघा आणखी 1 चमचा तूप मी ॲड केलेला आहे। आता तूप आणि मैदा आपल्याला जवळजवळ 3 ते 4 मिनिटे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकत शंकरपाळीसाठी आपल्याला घट्ट पीठ भिजवून तयार करायचं आहे। तर ही खारी शंकरपाळी तयार करताना तुम्हाला यामध्ये आवडल्यास तुम्ही हळद, धना पावडर, जिरा पावडर, थोडंसं लाल तिखट, पांढरे तीळ अशा आणखी गोष्टी ॲड करू शकता। तर इथे मी एकदम साध्या पद्धतीने ही शंकरपाळी तयार करत आहे। तर इथे बघा मळून घेतलेलं पीठ मी 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवलेलं होतं। 15 ते 20 मिनिटांनंतर आपल्याला याच्या शंकरपाळ्या तयार करायला घ्यायच्या आहेत। तर मळून घेतलेलं पीठ 15 मिनिटांसाठी भिजवून घेतलं आहे। पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे। आता आपण याच्या शंकरपाळ्या बनवायला घेऊयात। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पीठ अगदी घट्ट मळून घेतलेलं आहे। तर या शंकरपाळीसाठी पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे, तेव्हाच आपल्या शंकरपाळ्या छान खुसखुशीत होतील, शिवाय त्या तेलकट होणार नाहीत। आता आपण शंकरपाळीसाठी एकदम पातळ अशी चपाती लाटून घेऊयात। तर या शंकरपाळ्या छान कुरकुरीत व्हाव्यात आणि संपेपर्यंत त्या कुरकुरीत राहाव्यात यासाठी शंकरपाळी लाटताना आपल्याला चपाती एकदम कागदासारखी पातळ लाटायची आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी पातळ चपाती लाटून घेतली आहे। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता। तर इथे मी एकदम लहान लहान आकारामध्ये या शंकरपाळ्या या पद्धतीने कापून घेणार आहे। तर आता याच पद्धतीने बाकीच्या सर्व शंकरपाळ्या मी लाटून कापून घेणार आहे। तर शंकरपाळ्या तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये कापू शकता। तुम्हाला चौकोनी आकार आवडत असेल तर चौकोनी आकारामध्ये सुद्धा तुम्ही या शंकरपाळ्या तयार करू शकता। तर इथे एकदम पातळ आणि लहान लहान अशा शंकरपाळ्या मी कापून तयार करून घेतलेल्या आहेत। सेम याच पद्धतीने बाकीच्या शंकरपाळ्या सुद्धा मी बनवून घेणार आहे। तर सेम याच पद्धतीने बाकीच्या शंकरपाळ्या सुद्धा मी बनवून घेतल्या आहेत। आता आपण शंकरपाळी तळायला घेऊयात। तर शंकरपाळी तळण्यासाठी तेल आपल्याला मीडियम गॅसवरती गरम करायचं आहे। आता गरम झालेल्या तेलामध्ये शंकरपाळी सोडून एकसारखी हलवत आपल्याला ही शंकरपाळी बिस्किटाप्रमाणे रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर तयार झालेली शंकरपाळी तळण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिटे एवढा वेळ लागतो। तर सुरुवातीला शंकरपाळी तेलात टाकल्या तेलाला खूप जास्त बुडबुडे येतात आणि जसजशी ही शंकरपाळी तळून तयार होते तसतसे तेलाचे बुडबुडे कमी होतात। तर शंकरपाळी तळत असताना ती सतत एकसारखी हलवायची आहे, म्हणजे ती सगळ्या बाजूने एकसारखी तळून तयार होते। तर इथे बघा अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच शंकरपाळ्या छान तळून तयार झालेल्या आहेत। तर तेलाचे बुडबुडे सुद्धा पूर्ण कमी झालेले आहेत। यावरूनच आपल्याला शंकरपाळी तळून तयार झाल्याचा अंदाज येतो। आता सेम याच पद्धतीने आपण बाकीच्या शंकरपाळ्या सुद्धा तळून तयार करूयात। तर इथे बघा याच पद्धतीने मी बाकीच्या शंकरपाळ्या सुद्धा मोठ्या गॅसवरतीच तळून घेणार आहे। तर मोजून 1 वाटी मैद्यामध्ये इथे आपण खूप साऱ्या शंकरपाळ्या
तयार केलेले आहेत। शंकरपाळ्या तयार करण्यासाठी आपल्याला मोजून 5 साहित्य लागलेले आहेत। खूप कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही या शंकरपाळ्या अशा बनवू शकता। तर इथे आपण आज या शंकरपाळ्या बनवण्यासाठी मैदा वापरलेला आहे। तर मैद्याऐवजी तुम्ही सेम याच प्रमाणात गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता आणि गव्हाच्या पिठापासून अशा मस्त नमकीन शंकरपाळ्या तयार करू शकता। तर इथे आपल्या या शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अशाच नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून समोर असलेली बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।